न्यूज़ 14 सच के साथ। नमस्कार, मी रोहित पवार। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करत आहे की माझे मित्र रईसभाई शेख हे पूर्व भिवंडीमधून आज उभे आहेत। यांची सेकंड टर्म आहे। पूर्वी ते नगरसेवक होते। नगरसेवकाच्या काळामध्ये तिथे असणाऱ्या जनतेसाठी खूप चांगली सेवा त्यांनी केली। त्याच्याबरोबर तुम्ही सर्वांनी मिळून तुमच्या आशीर्वादाने ते आमदार झाले। आमदार झाल्यानंतर सुद्धा तुमच्या मतदारसंघामध्ये त्या भागातले सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे प्रामाणिकपणे विधानसभेमध्ये मांडत होते। मंत्र्यांना भेटणं असेल, अधिकाऱ्यांना भेटणं असेल, याच्यामध्ये ते कुठेही वेळ काळ न बघता फक्त माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मला मदत करायची, त्यांच्यासाठी मला लढायचे या हेतूतून त्यांनी सेवा दिली, काम केलं। म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की रईसभाई शेख हे आपल्या मतदारसंघामधून पुन्हा एकदा आमदारकीसाठी उभे आहेत। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत। समाजवादी पार्टीचे ते उमेदवार आहेत। त्यांचं चिन्ह हे सायकल आहे आणि 5व्या नंबरचा त्यांचा क्रमांक आहे। त्यामुळे एक मित्र म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक आमदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून मी विनंती करतो आपल्याला की गेल्या वेळेस जेवढी लीड तुम्ही रईसभाईंना दिली होती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लीड आमच्या या मित्राला तुम्ही द्यावी, एवढीच विनंती करतो। शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्या मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार श्री रईस शेख उभे आहेत। खरं तर ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि रईस शेख एक अतिशय भला माणूस, महाविकास आघाडी त्याचं कर्तव्य निभावणारा माणूस। तो म्हणाला, मी अरविंद सावंत असं का म्हणतो, त्याचं कारण मी लोकसभेत निवडून आलो, रईस शेख आमच्या मदनपुरा भायखळा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। तिथे येऊन त्यांनी माझ्यासाठी प्रचार केला, कर्तव्य निभावलं आणि मोलाचा वाटा माझ्या विजयात उचलला। आज माझं कर्तव्य आपल्या सर्वांना आवाहन करणं। माननीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे आवडते आमदार आहेत रईस शेख, एक विश्वासू माणूस, चांगला म्हणून त्यांनी स्वतः एक उद्दिष्ट धरलंय, ध्येय धरलंय की शिक्षणामध्ये क्रांती करावी, गोरगरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्याचा दर्जा उंच व्हावा आणि महिलांना सक्षमीकरण करावं, यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि अशा माणसाला निवडून देणं आपलं कर्तव्य आहे। एक लक्षात ठेवा, महाविकास आघाडी ज्यात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब अतिशय समर्पित भावनेनं काम करतायत। महाराष्ट्रातलं एक खंडण सरकार घालवायचं असेल ना, तर प्रत्येक माणूस निवडून देणं, उमेदवार निवडून देणं, तरच तो हार गुंफला जाणार आहे, लक्षात घ्या। आणि त्यासाठी माझं आपल्याला कळकळीचं आव्हान आहे। त्यांची निशाणी वेगळी आहे, त्यांची निशाणी सायकल आहे, ती लक्षात ठेवा। त्यांची निशाणी आपल्या मतदार यादीतल्या मतदार मशीनवर 5व्या क्रमांकावर आहे। मशीनवर 5 चांगला वज्रमूठ दाखवणारा क्रमांक आहे बरं का। आपण सगळेजण एक व्हायचं आहे, महाविकास आघाडीची वज्रमूठ दाखवायची आणि ती वज्रमूठ दाखवून रईस शेख सारख्या एका भल्या माणसाला, माणुसकी जपणाऱ्या माणसाला, सर्वांना सांभाळून घेणाऱ्या माणसांचा, संवेदनशील माणसाला, तुमच्या सगळ्या विषयांना वाचा फोडणाऱ्या माणसांना, त्याला न्याय देणाऱ्या माणसाला निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे। ते आपण निभावालच असा विश्वास व्यक्त करतो। विसरू नका रईस शेख, विसरू नका सायकल, विसरू नका क्रमांक 5 आणि विसरू नका महाविकास आघाडीची वज्रमूठ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।